सर्वात महत्त्वाचा दोष परीक्षा पद्धतीमध्ये असा आहे का 34 गुण मिळवणारा नापास आणि 35 गुण मिळवणारा पास. म्हणजे 35 गुण मिळवणारा शहाणा ठरतो आणि 34 गुण मिळवणारा मूर्ख ठरतो, अशी आपली परीक्षा पद्धती आहे. दरम्यानच्या कालखंडामध्ये गेल्या 8-10 वर्षात एक कांगावा सारखा केला जात होता का परीक्षाच नाही, सगळं ऑलवेल. परंतु तसं नव्हतं. परीक्षा ही सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन या पद्धतीने घेतली जात होती. परंतु काही शिक्षकांना सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन समजलंच नाही का नेमकं काय. ऍक्च्युली सातत्यपूर्णचा अर्थ असा आहे का सतत आपल्याला विद्यार्थ्यांचं निरीक्षण करून, विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा घेऊन त्यांचं मूल्यमापन वर्षाच्या शेवटी करायचं होतं. परंतु ॲन्युअल एक्झाम त्याच्यामध्ये नव्हती. परंतु सातत्यपूर्व सर्वंकष मूल्यमापन जे आहे, या सातत्य